तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहे, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल। आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा। A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। नमस्कार। धनत्रयोदशी हा दिवाळीचा दुसरा सण। धनत्रयोदशीला धन्वंतरी जयंती असं देखील म्हणतात। या दिवशी लोक आयुर्वेदाची देवता धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात। संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक असणारा हा सण धनतेरस म्हणूनही ओळखला जातो। या दिवशी सोने, चांदी, भांडी इत्यादी खरेदीचे विशेष महत्त्व आहे। असे मानले जाते की यामुळे संपत्तीचा देव कुबेर प्रसन्न होतो आणि आपल्यावर धनाचा वर्षाव होतो। कायम लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर राहावा असं प्रत्येकाला वाटतं। धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न राहो, निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो, धनवर्षाव आपणाकडे अखंडित हो, ही दिवाळी आपणा सर्वांस आनंद आणि भरभराटीची जाओ। माझे कोकणच्या सर्व प्रेक्षकांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा। वळूयात बातमीपत्राकडे, त्याआधी पाहूयात हेडलाईन्स। कुणकेश्वराच्या खोल समुद्रात धक्कादायक प्रकार, खलाशांमध्ये झालेल्या वादातून हत्या करून पेटवली बोट। योगेश कदम पराभवाच्या भीतीनं वैफल्यग्रस्त, माझ्या एबी फॉर्मची चिंता त्यांनी करू नये, संजय कदमांचा कदम पिता पुत्रांवर घणाघात। रत्नागिरी जिल्हा माहिती कार्यालयाच्या निवडणूक पूर्वपीठिकेचे प्रकाशन, पूर्वपीठिका विद्यार्थी आणि माध्यमांसाठी संदर्भ म्हणून उपयुक्त, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांचे गौरवोद्गार। आणि कर्जत खालापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने नितीन सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल, शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज केला दाखल। पाहुयात सविस्तर वृत्त। राजेवाडा रत्नागिरी येथील अरफत हमीद फणसोबकर यांच्या मालकीच्या यांत्रिक मासेमारी नौकेवर काम करणाऱ्या एका खलाशाने त्याच्याच सहकार्याची हत्या केली आणि त्यानंतर नौकेला आग लावली। ही घटना 28 ऑक्टोबर या दिवशी दुपारी देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील समुद्रात घडली आहे। या प्रकरणी संशयित आरोपी जयप्रकाश विश्वकर्मा, मूळ राहणार छत्तीसगड, याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या घटनेत फणसोबकर यांची 1.5 कोटी रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। फणसोबकर यांच्या मालकीची मुजत राबिया नौका घेऊन खलाशी आणि तांडेल मासेमारीसाठी गेले होते। कुणकेश्वर जवळील समुद्रात नौका आल्यावर विश्वकर्मा आणि तांडेल रवींद्र नाटेकर यांच्यात वाद होऊन तो विकोपाला गेला। त्यामुळे चिडलेल्या विश्वकर्माने नाटेकर यांची हत्या केली आणि नौका पेटवून दिली। याची माहिती मिळाल्यानंतर मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी, तटरक्षक दलाचे पथक आणि स्थानिक अन्य मासेमारांनी घटनास्थळी जाऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला। याबाबतची माहिती मत्स्य व्यवसाय अधिकारी, पोलीस प्रशासन यांना देण्यात आली। त्यानुसार मत्स्य व्यवसाय अधिकारी पार्थ तावडे यांनी देवगड बंदर येथे येऊन सागर पोलीस दलास माहिती दिली। सागर पोलीस दलाच्या गस्ती नौकेनं तात्काळ घटनास्थळी जाऊन त्या संशयित आरोपीला ताब्यात घेऊन देवगड बंदरात आणलाय। यावेळी देवगड बंदरातून म्हाळसा मल्हार या नौकेनं घटनास्थळी जाऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला। देवगड पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सागर सुरक्षा दलाचे पोलीस उपनिरीक्षक गणपत दरवेस, पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक फकरुद्दीन आगा, पोलीस हवालदार आशिष कदम, पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील यांच्यासह तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी देखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे। निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर राजकारण देखील तापू लागलंय। महाविकास आघाडीचे उमेदवार यांना पक्षाने एबी फॉर्म दिला नाही, कदाचित उमेदवार बदलू शकतो असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार यांनी प्रसार माध्यमांसमोर केलं। याचा चांगला समाचार महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांनी घेतला आहे। माझा असा अंदाज आहे की कदाचित दापोली मतदारसंघामधून उबाटाचे उमेदवार हे बदलले जाऊ शकतात। माझ्या माहितीप्रमाणे त्यांना अजूनपर्यंत एबी फॉर्म दिला गेलेला नाही, त्यांनी फक्त फॉर्म भरलेला आहे। अजूनपर्यंत त्यांचा एबी फॉर्म हा सबमिट झाला नाही, माझी वैयक्तिक माहिती आहे। आणि म्हणून कदाचित उबाटाचा उमेदवार हा दापोली मतदारसंघामध्ये बदलला जाऊ शकतो याची शक्यता नाकारता येत नाही। दापोली विधानसभा मतदारसंघातील
शिंदे गटाचे उमेदवार योगेश कदम हे मतदारांमध्ये संजय कदम यांना दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये एबी फॉर्म मिळाला नाही आणि म्हणून त्याच्याबाबतचा ते स्वतः गैरसमज पसरवत आहेत. विशेषतः मला संपूर्ण शिवसेनेचे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये पहिली उमेदवारी मला जाहीर झाली. माझा एबी फॉर्म 3-4 दिवस अगोदर आहे. मला ते उमेदवारीचा अर्जाला एबी फॉर्म देण्याची वेळ अजून 29 तारीख आहे. इतर पक्षाचेही त्याच्यामध्ये राजकीय पक्षाने बसप असेल वंचित असेल त्यांचे अर्ज उद्यापर्यंत भरायचे. त्याच्या आधी ह्याला कसं काय त्याच्यामध्ये हे झालं की अर्ज उभाटाच्या याच्यामध्ये उमेदवारी अर्जाला याच्यामध्ये एबी फॉर्म नाही आणि म्हणून यांचं मानसिक संतुलन बिघडलंय. हे लोकांच्या मध्ये मतदारांच्या मध्ये गैरसमज पसरवत आहेत आणि म्हणून यांनी काही जरी केलं, किती पैसा वाटला, किती साड्या वाटल्या आणि काय त्याच्यामध्ये काय मोबदला दिला, किती कार्यकर्ते फोडून लाखो रुपये वाटले, कारण ह्यांनी खोके चोरलेले आहेत. ह्या चोर लोकांचा हिशेब, यांचे दहशतवाद काढण्याचा हिशेब कोकणातली जनता करणार आहे आणि विशेषतः दापोली खेड मंडळांतर मतदारसंघातल्या मताने निर्णय घेतलाय. त्या माझ्या एबी फॉर्मची काळजी करू नको, उमेदवार मीच आहे. माझ्या पलीकडे दुसरा उमेदवार महाविकास आघाडी दिलेलाच नाही आणि मी अर्ज भरलेला आहे. माझ्याकडे 4 दिवस अगोदर एबी फॉर्म आहे आणि म्हणून तुमच्यासारखं असे कुणाच्यावर आरोप करायचे, ज्याचं खाल्लंय त्याच्यात ताटामध्ये घाण करणारी ही अवलत आमची नाही आणि म्हणून तुमचा हिशेब त्याच्यामध्ये होणार आहे. मी 40 ते 50 हजार मताधिक्यानं दापोली खेड मंडणगड मतदारसंघामध्ये निवडून येणार आहे आणि उद्याचा उमेदवार संजय कदम हा विधानसभेमध्ये प्रचंड मताने निवडून जाणार आहे. प्रसार माध्यमाच्या माध्यमातून रामदास कदम असतील, योगेश कदम असतील, हे सातत्यानं अशाच पद्धतीनं गैरसमज पसरवणारे हे दोन्ही बाप बेटे आहेत आणि त्याच्यामुळं त्यांनी कितीही गैरसमज पसरवला तरी जनता सुज्ञ आहे. काही केलं तरी यांना आता पराभव नजरेसमोर दिसायला लागल्या कारणाने असे बेताल वक्तव्य करतात. या वक्तव्याचा मी निषेध करतो आणि सुज्ञ मतदारांना या ठिकाणी आवाहन करतो, अशा कोणत्याही गोष्टीवरती रामदास कदम, योगेश कदम अशा फालतू गोष्टीवर त्यांच्या लक्ष देऊ नये आणि बहुसंख्येनं, मोठ्या संख्येनं शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या पक्षाला, मशालीला प्रचंड मताने विजय करा. गुहागर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रमोद आमरे यांनी काल आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी जगताप यांच्याकडे सुपूर्द केला. प्रमोद आमरे हे खेड तालुक्यातील शेलडी गावचे सुपुत्र असून सध्या ते लोटे येथे राहतात. 2009 मध्ये झालेली विधानसभा निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली होती. त्यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. तरीही त्यांनी पक्षकार्य आणि समाजकार्य चालूच ठेवलं. या त्यांच्या आजपर्यंतच्या कार्याची दखल घेऊन पक्षानं त्यांना एबी फॉर्म देऊन उमेदवारी जाहीर केली आहे. प्रमोद आमरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी आपल्याला यावेळी नक्की यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. पहिली गोष्ट म्हणजे ह्या देशामध्ये निवडणूक लढवण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. त्या अनुषंगाने मी गेली 2009ला विधानसभेमधून अपक्ष म्हणून उमेदवारी आणि निवडणूक लढवली होती. तेव्हापासून मी राष्ट्रीय समाज पक्षाचं काम करतोय. आज त्याचं चीज म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाने मला, जानकर साहेबांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला गुहागर विधानसभेची सीट एबी फॉर्म देऊन डिक्लेअर केली. त्याबद्दल मी माधव जानकर साहेबांचा आणि पक्षाचा आभारी आहे. निवडून येणार किंवा काय करणार, पण विरोधकांना घाम फोडणार हे मात्र नक्की. कारण आतापर्यंत आम्ही जो काम केलेला आहे, काय केलेला आहे, कसा केलेला आहे, आम्ही विरोधकांवरती आरोप प्रत्यारोप करणार नाही, पण जे करणार ते ठासून करणार एवढं मात्र नक्की. शक्ती प्रदर्शन कोण करतो त्याच्यावरती विश्वास नसतो. आम्ही शक्ती प्रदर्शन करत नाही, आम्ही आमच्या कामातून दाखवून देतो आणि ते तुम्हाला लवकरच दिसेल. गुहागर मतदारसंघ 264 यामधून प्रमोद परशुराम आमरे, गाव शेल्डी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी यांच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा दुसऱ्यांदा नशीब आजमवण्याचं जे काम आहे, आज जे आम्ही फॉर्म भरलेला आहे, जो एबी फॉर्म आहे, तो एबी फॉर्म भरलेला आहे तो रासप ह्या पक्षाकडून 2009ला म्हणजेच 15 वर्षापूर्वी प्रमोद आमरे यांनी अपक्ष फॉर्म भरला होता आणि गेली 15 वर्ष लोटे MIDC असेल तर लोटे MIDC मधील काही कामगारांचे प्रश्न असतील किंवा काही प्रदूषणाबाबत काही विषय असतील तर ते स्वतः हे पत्रकार सुद्धा आहेत. त्यामुळे ते तिथल्या लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचशा वेळेस त्यांनी अन्याय झालेल्या लोकांवरती, ज्यांच्यावरती अन्याय झाला त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे
आज त्यांना असं वाटलं ह्यावेळेस की आपण एखाद्या पक्षाकडून जर का तिकीट मिळाली, AB फॉर्म मिळाला तर आपण लढवू शकतो. तर तुम्ही मगाशी विचारलात की विरोधकांकडे भरपूर झेंडे होते. आम्ही मात्र झेंडे उडवणार नाही आहोत. आम्ही एकदम प्रचारासाठी उतरलोय. साधी माणसं आहोत आणि 23 तारखेला तुम्हाला जेव्हा रिझल्ट ज्या दिवशी दिसेल तर त्या रिझल्टच्या दिवशी नक्कीच तुम्हाला मतपेटीमध्ये मतं किती असतील ते तुम्हाला दिसतील. ह्या अनुषंगाने मी ते बोलू इच्छितो. रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन मतदारसंघातून कुणबी समाज बळीराजा सेनेचे अधिकृत उमेदवार कृष्णा कोबनाक यांनी सोमवारी 28 ऑक्टोबर रोजी श्रीवर्धन निवडणूक अधिकारी महेश पाटील यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. श्रीवर्धन एसटी स्टँड येथून सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयापर्यंत खालू वाद्यासह रॅली काढण्यात आली. यावेळी बळीराजा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कृष्णा कोबनाक यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कृष्णा कोबनाक यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. 15 वर्षे एक हाती सत्ता राष्ट्रवादी पक्षाकडे होती आणि त्याने असं सांगितलं गेलं की बराच काही विकास झालेला आहे. पण मी जेव्हा जनतेमध्ये जातो तेव्हा असं जनते सांगते की इथे विकास कुठल्या प्रकारचा झालेला नाही. आजही या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे. गावाची गावं ओसाड पडलेली आहे, शेती ओसाड पडलेली आहे, शाळा बंद होत आहेत. त्याच्यामुळे विकास नेमका झाला कोणाचा हा आमच्यासमोर प्रश्न आहे. म्हणून या निवडणुकीमध्ये आम्ही बेरोजगारी हा एक प्रमुख मुद्दा घेऊन आणि इथल्या लोकांचं जीवन पुन्हा सुरळीत होण्याकरता ही निवडणूक आम्ही लढणार आहोत. रायगड जिल्ह्यातल्या कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी 28 ऑक्टोबर रोजी शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मोठ्या संख्येने कर्जत खालापूरमधील जनता उपस्थित होती. कर्जतमधील शिवसेनेच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयापासून सुरू झालेली ही रॅली जुना कचेरी रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, कर्जत बाजारपेठ, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, नवीन प्रशासकीय भवन कर्जत येथे समाप्त झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं. यावेळी तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, एकनाथ पिंगळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे, कॉम्रेड नेते गोपाळ शेळके आदी प्रमुख यांच्या मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी उपस्थित होत्या. कर्जत खालापूरतील सर्वच मायबाप जनता त्या जनतेच्या आशीर्वादाने आणि महाविकास आघाडीच्या सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या उपस्थितीत आज हा महाविकासतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून मी फॉर्म दाखल केला. माझ्या कर्जत खालापूरतील सर्वच मायबाप जनतेला या ठिकाणी मनापासून त्यांचे आभार मानतो की महाविकास आघाडीचे सर्वच कार्यकर्ते आज एक दिवस उन्हातानात 3-3.5 तास मी बोललो होतो अशी अभूतपूर्व अशी गर्दी करून आज कापणीचा सीझन आहे माझ्या शेतकऱ्यांचा, तरी पण आज सर्वच लोक नितीन सावंतच्या पाठी काय कोण आहेत तर ते उत्तर आज कर्जत खालापूर विधानसभेतील माझ्या बायबाप जनतेने आज सर्वांना दिलेलं आहे. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात ही सगळी मायबाप जनता रस्त्यावर उतरली. आज कितीतरी लोक येऊ शकले नाहीत, त्यांनी त्या ठिकाणी मला आशीर्वाद दिला. त्या सगळ्यांचे पण या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि या सगळ्या नेत्यांच्या साक्षीने येणाऱ्या 23 तारखेला या मतदारसंघावर महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याची आज चुणूक तुम्ही सगळे पत्रकार बंधूच्या साक्षीने त्या ठिकाणी बघितली. तुम्हाला सगळ्या पत्रकार बंधूंचे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रिक मीडिया तुमचे पण त्या ठिकाणी आभार मानतो. तुम्ही सगळ्यांनीच त्या ठिकाणी मला सहकार्य केलं आणि हे सहकार्य येणाऱ्या 23 तारखेपर्यंत तुम्ही सर्वच जण मला कराल हे या ठिकाणी अपेक्षा बाळगतो. आणि माझ्या कर्जत खालापूर मतदारसंघातील प्रत्येक माता भगिनीने या ठिकाणी सांगतो, तुम्ही एक दिवस मला दिला आहे. एक दिवस तुम्ही माझ्यासाठी उन्हामध्ये चालला आहेत. अजून 10 दिवस माझ्यासाठी तुम्हाला काम करायचं आहे. गाव वाडी वस्तीवर जायचं आहे, दारोदारी लोकांच्या फिरायचं आहे. पण त्यानंतर येणारी 5 वर्ष तुमची सावली बनून तुमच्या घरातला तुमचा भाऊ
तुमचा मुलगा म्हणून जे प्रेम तुम्ही मला नेहमीच दिलंत ते आज पण तुम्ही दाखवून दिलंत, ते प्रामाणिकपणे ती सेवा करायचा 5 वर्ष प्रयत्न करेल. तुमच्या सर्वांच्या माध्यमातून एकच सांगेल का महाविकास आघाडीचा उमेदवार मशाल म्हणून मी त्या चिन्हावर उभा आहे, तर माझी मायबाप जनता मला त्या ठिकाणी आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि तो आशीर्वाद आज जनतेने या ठिकाणी फॉर्म भरतानाच दिला आहे आणि ते सर्व तुमच्या साक्षीने त्या ठिकाणी दिला आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने, चांदी व मोत्याचे तसेच आकर्षक हॉलमार्क व अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहे ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट कुपन योजना. 7 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 25,000 रुपयांच्या सोने व चांदी रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन. प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर वॉशिंग मशीन AC सह इतर 101 भेटवस्तूंची लयलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त. मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या ज्वेलर्सला भेट द्या. आमचा पत्ता सोनाराळी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. तसेच पोलादपूर बाजारपेठ, मारुती मंदिर शेजारी, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय रत्नागिरी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेली निवडणूक पूर्वपीठिका ही राज्यशास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी तसेच माध्यमांमध्ये कार्यरत पत्रकारांसाठी संदर्भ म्हणून उपयुक्त ठरेल असे गौरवोद्गार जिल्हा निवडणूक अधिकारी तथा रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी काढले. रत्नागिरी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विधानसभा सार्वत्रिक 2024 निवडणूक पूर्वपीठिकेचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, पत्रकार मुश्ताक खान, आकाशवाणीचे योगीराज बच्चे, कोकण रेल्वेचे प्रादेशिक व्यवस्थापक शैलेंद्र बापट, कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या या निवडणूक पूर्वपीठिकेत 1962 ते 2019 या कालावधीतील विधानसभा निवडणुकांसंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक 2024चा कार्यक्रम, विधानसभा मतदार निहाय अंतिम मतदारांची आकडेवारी, विधानसभा मतदार निहाय निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणुकीसाठी नियुक्त समिती त्यांची माहिती यामध्ये देण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष क्रमांक, निवडणूक आचारसंहिता काय करावे काय करू नये, प्रचार संबंधितांच्या सूचना, पेड न्यूज, प्रेस काउन्सिलची मार्गदर्शक तत्वे, समाज माध्यम वापराबाबत निवडणूक आयोगाच्या सूचना आदींची माहिती यामध्ये देण्यात आली आहे. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी संपादित केलेल्या पूर्वपीठिकेसाठी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार आणि कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉक्टर गणेश मुळे यांची प्रेरणा तर उपजिल्हा निवडणूक अधिकारी गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले आहे. रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील काणे गावातील शेतात असलेल्या मासे पकडण्याच्या जाळीत नाग जातीचा साप अडकल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. यावेळी ग्रामस्थांनी सर्पमित्र योगेंद्र विरकर यांना या सापाची माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्र योगेंद्र विरकर आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्या नाग जातीच्या सापाला त्या जाळीतून बाहेर काढण्यात या सर्व मित्रांना यश आले. मासेमारीच्या जाळीत अडकल्यानं त्या सापाला थोडीफार इजा झाली असल्याने वडखळ फॉरेस्टच्या संस्कृती पाटील यांना संपर्क करून त्या नागाला पुणे येथे उपचारासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती सर्पमित्र योगेंद्र विरकर यांनी दिली. सर्वत्र दिवाळीला सुरुवात झाली असून काल वसुबारस मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अलिबाग मुरुड मतदारसंघातील शिंदेंच्या शिवसेनेतील आमदार महेंद्र दळवी यांनी देखील वसुबारस निमित्तानं आपल्या गोठ्यातील गाई वासरांचे विधिवत पूजन करून त्यांना गुळ नैवेद्य खाण्यास दिला. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.